आज आपण 14वी गाथा पाहणार आहोत, दंडवग्गाची आणि धम्मपदातली 142वी गाथा. ही पण एक थोडीशी गैरसमज निर्माण करणारी गाथा आहे आणि काही चांगल्या पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अलंकितो चेपी समंचरेय संतो दंतो नियतो ब्रह्मचारी सभ्येषु भूतेषु निघाय दंड सो ब्राह्मणो सो समणो स भिक्खू. तो जो अर्थ आहे तो अर्थ जसा दिलाय तसा मी वाचतो आधी. वस्त्रभूषण इत्यादींनी अलंकृत असून सुद्धा जर कोणी सम्यक आचरण करणारा, शांत, दमित म्हणजे दमन झालेला, दमन केलेला, स्थिर ब्रह्मचारी असेल तर, आणि सर्व प्राण्यांच्या विषयी दंड भावना म्हणजे हिंस्र भावना ज्याने ते त्याग केलेला असेल तोच ब्राह्मण आहे, तोच श्रमण आहे, तोच भिक्षू आहे. आता हे जे शब्दप्रयोग वापरलेले आहेत हे शब्दप्रयोग थोडेसे गैरसमज करणारे आहेत किंवा याच्यामध्ये नंतर काही शब्दांची काय म्हणतात घुसडण किंवा घुसडलेले आहेत काही शब्द असू आहेत. कारण याच्यात एक गडबड काय झाली काय गडबड दिसते याच्यात? वाचल्या वाचल्या, ऐकल्या ऐकल्या काय गडबड वाटते तुम्ही सांगा. काय जाणवलं ऐकल्याबरोबर? श्रमण, ब्राह्मण आणि भिक्षू एका लाईनला बसवलेले आहेत. आणि इथे गडबड असू शकते कारण आपण आता वारंवार हे पाहत आलेलो आहोत की सगळ्यात त्रिपिटकाची रचना त्याच्यात धम्मपद आलंच, ही बुद्धानंतर अनेक शतकांनी झालेली आहे. म्हणजे कमीत कमी एक शतक आहे. कमीत दोन शतकानंतर लिपिबद्ध व्हायला सुरुवात झाली आणि नंतर मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी वाढत गेल्या, कमी झाल्या, बदलल्या गेल्या, भाषांतर झाली, पुन्हा भाषांतर झाली, भाषांतरावर परत भाषांतर झाली. असं करत करत आपण आता जे आपण धम्मपद पाहतो हे अनेक गोष्टींचं मिश्रण असणार आहे. 100%. 100च्या पुढे आपण टक्केवारी वाढवली तरी हरकत नाही. 100%, 200%. का तर बुद्धांनी तो निकष सांगितलेला आहे किंवा आता बाबासाहेबांनी पण तो निकष आपल्याला दिलेला आहे बुद्धांनी धम्मच्या प्रस्तावनेमध्ये. तर प्रस्तावनेचा अर्थ एक असा पण आहे की वाचल्याबरोबर कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारू नका आणि नाकारू पण नका. तर त्यातलं योग्य काय, अयोग्य काय, म्हणजे सम्यक काय हे पहा, याची पडताळणी करा, म्हणजे त्याच्यावर विचार करा आणि जागृत विचार करा, समजून उमजून विचार करा. म्हणून आपण सती धम्मचिंतन म्हणतो. आपण प्रत्येक गाथेतले शब्दांचे अर्थ, अन्वय अर्थ, मतितार्थ हे सगळे आपण काय करतोय, पडताळून पाहतोय. आणि जी गोष्ट आपल्याला पटत नाही ते जर धाडस आपण ठेवलं, ते धाडसाचंच काम आहे. परंतु आपण बऱ्याच वेळा कसं न्यूनगंडाच्या भावनेमुळं म्हणजे स्वतःला कमी समजल्यामुळं तो तो अहंगंडाच्या विरुद्धातला न्यूनगंड आहे. गंडच आहे तो. आपण 3 प्रकारचे गंड पण पाहिले की वरचा, खालचा आणि समान. आपण जेव्हा स्वतःला इतरांपेक्षा वरती समजतो तेव्हा तो अहंगंड,
जेव्हा इतरांपेक्षा कमी समजतो तेव्हा तो न्यूनगंड, आणि जेव्हा इतरांसारखेच समजतो, कारण सारखं कोणीच नसतं, आपण स्वतः सुद्धा 2 क्षणात सारखे नसतो. आत्ताचे आपण आणि आधीचे आपण, कालचे आणि परवाचे आणि 10 वर्षापूर्वीचे आणि 20 वर्षापूर्वीचे, 50 वर्षापूर्वीचे आणि 70 वर्षापूर्वीचे, माझं सांगतो मी. हे एकसारखे नाहीत. त्याच्यामध्ये सतत परिवर्तन आहे. त्यामुळे एकसारखं काहीच नसतं. पण तरीसुद्धा आपल्यामध्ये जो समगंडाची भावना असते, ती पण एक मीची भावना आहे, सत्कार दृष्टीची भावना आहे. आणि या सत्कार दृष्टीच्या भावनेमुळे आपल्याला याचा न्यूनगंड, अहंगंड किंवा समगंड याची बाधा झालेली असते. आणि बाधा झाल्यामुळे आपण काय करतो? तुलना करतो. आता आपल्यामध्ये जर न्यूनगंड असेल, कमीपणाची भावना असेल, तर आपण काय म्हणणार? जे आपण वाचतो, बापरे! याच्यावर कसा आता प्रश्न निर्माण करायचा? ह्याच्यावर कशी शंका निर्माण करायची? तर ते एकतर आपण स्वतःला कमी समजतो, किंवा अहंकारी जर आपण असू, अहंगंड आपल्यात असू, तर आपण ह्याच्यात काय विशेष आहे? असं पण म्हणू शकतो. म्हणजे तो आपला अहंगंड आहे. आणि समगंडामध्ये कसं आहे, की ह्याच्यात जे सांगितलंय, मग हे आमच्यात पण आहे. म्हणजे एकसारखंच आहे. आता इथं समजा श्रमण, ब्राह्मण, भिक्षू एका लाईनला बसवले. तर एखादा म्हणतो, मग आता इथं इथं जर ब्राह्मणाला महत्त्व आहे, तर मग तिकडे ब्राह्मणाला महत्त्व असलं, तिकडंच असलेलं काय वाईट आहे? लक्षात येतो मुद्दा? असा तो भाग आहे. म्हणून शब्द भ्रम निर्माण करतात. शब्द साम्य भ्रम निर्माण करतात. ही गोष्ट बाबासाहेबांनी पण लक्षात आणून दिलेली आहे. माझा आवाज ऐकू येतो सर्वांना? हो, येतोय, येतोय. हां. तर आपण सत्कार दृष्टीपासून, मी भावनेपासून, गंड, कॉम्प्लेक्स, म्हणजे सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स अँड सिमिलॅरिटी कॉम्प्लेक्स, अहंगंड, न्यूनगंड आणि समगंड, या भावनेतून मुक्त झालं पाहिजे. तीच मुक्ती पण आहे. परत निर्वाणामध्ये तुलना नसते, कारण स्थिर काहीच नाही. स्थिर काहीच नाही, एकसारखं काहीच नाही, नित्य काहीच नाही, सगळं अनित्य आहे. अनित्य म्हणजे स्थिर नाही, एकसारखं नाही. म्हणजेच गती आहे. गतीमध्ये स्थिती नाही. जिथं स्थितीला माणूस पकडतो, धरतो, स्टॅटिक, अडकून पडतो, ब्लॉक होतो, तर हा अहंगंड, न्यूनगंड आणि समगंड हा ब्लॉकेज आहे. इथे माणसाचा विचार बंद होऊन जातो, कारण तो एकाच गोष्टीला धरून ठेवतो, त्याचं ध्यान करतो, त्याच्यातच अडकून पडतो. आणि जिथं ध्यान आहे, जिथं अडकणं आहे, धारणा आहे, पकड आहे, आसक्ती आहे, तिथं माणसाची प्रगती खुंटून जाते. कारण निर्वाणाकडे जाणं ही प्रगती आहे, आणि अडकून पडणं, आसक्तीत असणं ही अधोगती आहे. तिथं माणसाला कधीच प्रगती होत नाही. आणि प्रगती जर होत नसेल, तर तो जागा सोडत नाही, तिथेच अडकून पडतो. प्रगतीमध्ये गती गती पुढे घेऊन जाणारी ती प्रगती, पुढे घेऊन जाणारी ती प्रगती. आणि नुसती गती ही कोणत्याही दिशेला असू शकते, कारण माणूस मुळातच, आपलं अस्तित्व हेच मुळात गतिशील आहे, गतिमान असतं, स्थिर नाही. गती ही असतेच, परंतु प्रगती ही पुढे नेणारी असते. तर यापासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे. तर हा मुद्दा का उपस्थित झाला आपला? तर असं त्यांनी म्हटलंय, की जो अलंकृत आहे, अलंकृत म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार अंगावर घालतो, म्हणजे तो हे आहे, म्हणजे श्रीमंत आहे. अलंकतोषपी समं चरेय, म्हणजे अलंकृत असून सुद्धा, म्हणजे अनेक
आता त्यावेळेला सोने नाण्यावर मोजले जायचे लोक. आज आपण बँक बॅलन्स किती आहे, तो आपल्या दृष्टीने अलंकार आहे. समजा समजा उदाहरणार्थ पोझिशन, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावर आपण जनरली एखाद्याचं, सामान्य माणसं त्याच्यावरून मोजमाप करतात की एखाद्याकडे पैसा किती आहे, संपत्ती किती आहे, बँक बॅलन्स किती आहे, याचं घर कसं आहे, आणि याची पोझिशन कशी आहे, हा अधिकारी आहे का, की शिपाई आहे, क्या की कारकून आहे, की टेक्निकल क्षेत्रात का इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे की वकील आहे, याच्यावरून आपण एखाद्याचं मोजमाप करत असतो. आणि बुद्धांच्या काळामध्ये समजा राजा आहे आणि प्रजा आहे. राजा, प्रजा किंवा व्यापारी, किंवा इथं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य की शूद्र, ही पण आयडेंटिटी आहे. आणि ह्यांची पण धनसंपत्ती कमी जास्त आहे. ब्राह्मणाकडे धन कमी असलं तरी तो मोठाच आहे त्या कॅटेगरीमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये. क्षत्रिय हा किती मोठा असला, तो राजा जरी असला, कारण राजे क्षत्रिय होते, राजा हा क्षत्रिय असतो पहिला, म्हणजे त्याची जी त्या व्यवस्थेतली त्याची जी पोझिशन आहे, तर तो क्षत्रिय असेल तरच राजा असतो, होऊ शकतो. क्षत्रिय नसेल तर तो राजा नाही. शूद्राला कधी राजा होता आला नाही, व्यापारी कधी राजा झाला नाही, ब्राह्मण पण कधी राजा झाला नाही. आज बदलला तो भाग वेगळा, आता बदललं सगळं. व्यवस्था खिळखिळ झालेली आहे, अव्यावहारिक आहे. हे आता हळूहळू लक्षात यायला लागलं. परंतु ती कॅटेगरीच, त्या कॅटेगरीमध्ये ती पोझिशन आहे. आणि मग त्या प्रकारची ती हे राहतं, मान्यता असते. बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळची जी परिस्थिती होती त्याला धरूनच काही गाथा तयार झालेल्या असणार 100%. आणि नंतर बदललेल्या गाथा ज्या आहेत त्यानंतर आलेल्या असू शकतात नंतर. तसं आता इथं अलंकार घातलेत म्हणून तो श्रेष्ठ नाही, असं जणू काय सांगितलं. अलंकार असून सुद्धा जर कोणी व्यवस्थित सम्यक आचरण करतोय, जो शांत आहे आणि ज्यानं मनाचं, चित्ताचं दमन केलेलं आहे, म्हणजे लोभ द्वेषामध्ये तो अडकलेला नाही, शांत आहे, स्थिर आहे, म्हणजे मन त्याचं नियंत्रित आहे, भानावर आहे, कंट्रोलमध्ये आहे, तो ब्रह्मचारी असेल. आता ब्रह्मचारी हा शब्द पण आपण लैंगिक अर्थाने घेतो किंवा लग्नाच्या याच्या अर्थाने घेतो. ब्रह्मचारी म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही तो, असं हा विकृत अर्थ आहे. जसा सतीचा अर्थ विकृत झालेला आहे, तसा ब्रह्मचारी ह्या शब्दाचा अर्थ पण विकृत झालेला आहे. व्यवहारामध्ये ब्रह्मचारी म्हणजे ज्याचं अविवाहित आहे तो ब्रह्मचारी, किंवा साधू संत ज्यांनी लग्न केलेलं नाही, जो गृहस्थी नाही, ब्रह्मचर्य. गृहस्थी असून पण ब्रह्मचर्य, तर ब्रह्मचर्याचा संबंध संबंधाशी, म्हणजे स्त्री पुरुष संबंधाशी लावलेला आहे किंवा विवाहाशी लावलेला आहे. त्याला ब्रह्मचारी असा शब्द मानला जातो. पण ब्रह्मचर्य, ब्रह्म म्हणजे आता बुद्धाच्या अर्थानं ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ असं आहे. जसं आता 4 ब्रह्मविहार, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे 4 ब्रह्मविहार म्हणजे श्रेष्ठ मनोवस्था, उच्च मनोवस्था असं मानलेलं आहे. मैत्री ही उच्च मनोवस्था आहे, जिथं समभाव आहे, किंवा तिथे उच्च नीच भाव नाही. समभाव म्हणण्यापेक्षा उच्च नीच भाव नाही. कारण मगाशी आपण पाहिलं, समभाव हा समगंड पण असू शकतो. तशा अर्थाचा तो तो समभाव नाही. समभाव म्हणजे
इतर आणि आपण, इतर जीव मात्र, प्राणी, माणसं याच्यात आणि आपण स्वतःमध्ये अंतर पाहत नाही. आपण स्वतःला जाणतो, इतरांना पण जाणतो, आणि त्याच्यामुळे मैत्री भावना निर्माण होते. ती ब्रह्म अवस्था आहे. एक ब्रह्म विहार म्हटलेला आहे. विहार म्हणजे त्या अवस्थेत असणं, राहणं. विहार हे ती अवस्था आहे. विहार करणं म्हणजे त्या अवस्थेत राहणं. मैत्री हे एक ब्रह्मविहार आहे. दुसरं करुणा ब्रह्मविहार आहे. तिसरं मुदिता ब्रह्मविहार आहे. आणि चौथं उपेक्षा ब्रह्मविहार आहे. तर हा एक पुन्हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण थोडक्यात मैत्री म्हणजे आपण आपण उच्च-नीच भाव आपल्या मनात असत नाही. आपण स्वतःसारखं इतरांना धरतो किंवा इतरांना स्वतःसारखं हे आपण भानावर आहोत. आपल्याला आपल्या जीवाचा, आपल्या जीवनाचा आपल्याला भान आहे, म्हणून इतरांचं भान आहे. म्हणून आपण जर सभ्ये जे जे म्हटलं ना, सभ्ये तसंती दंडस्थ सभ्ये भायंती मच्छुनो, आपण ती गाथा पाहिली दंड वग्गातली सुरुवातीची. तर तिथं दंड का करायचा नाही, शिक्षा का करायची नाही, कारण आपल्यासारखे इतर आहेत. तर ती मैत्री भावना आहे. आणि दुःख होतं, जो दुःख जाणतो त्याच्यामध्ये करुणाभाव असतो. मग तिथं मदतीची भावना असते. आणि तिथं होल्डिंग नाही, धारण नाही. ही माझं, हां, माझी प्रॉपर्टी आहे, माझं आहे. मग मी इकडे धरून ठेवल्यामुळे, धारणा असल्यामुळे तो सोडत नाही म्हणजे दान करत नाही, म्हणजे दुसऱ्याला देत नाही. म्हणजे करुणाभाव, दुःखामध्ये जर त्याच्यात तो देण्याचा भाव नसेल तर तो कोणालाही मदत करू शकत नाही. कारण ती भाव आहे, तो ब्रह्मविहार आहे. त्याला त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. मुदिता, जो इतरांचा आनंद पाहून ज्याला आनंद होतो, नाहीतर बऱ्याचदा आपण जळतो. ते इतरांचा आनंद, इतरांचं सुख, कधी-कधी इतरांचं दुःख आपल्याला चांगलं वाटतं. दुःखाने आपण हेलावून जातो, पण दुसऱ्याचं सुख पाहत नाही. त्याला आपण जेलसीची भावना म्हणतो, जळण्याची भावना म्हणतो, ईर्ष्या. अरे, मला का नाही असं? याला मिळालं, मला का नाही असं? मला मिळालं तर किती चांगलं होईल. आणि मग मला मिळण्यासाठी मी त्याचं पण हिरावून घेईल. तर ही जी भावना आहे, ही भावना मुदिता नसल्यामुळे, मुदिता म्हणजे मोद असणे, म्हणजे आनंद होणे, इतरांचं पाहून आपल्याला आनंद होणे. तर करुणेमध्ये मैत्री पण आहे, मुदितेमध्ये पण मैत्री आहे. कारण तो अपप्रभेद मानत नाही. त्यामुळं इतर तसे आपण. मग इतरांना मिळालं तर आपल्याला मिळाल्यासारखंच आहे, असं पण त्याला आनंद होतो. इतरांच्या मुक्तीमध्ये याला याला आनंद होतो. तर ती मुदितेची भावना आहे. आणि उपेक्षा जी आहे ती अनात्मबोध आहे, अनात्म भावना आहे. अनात्म म्हणजे स्वला धरून नाही, तर तिथं अपप्रभेद पण नाही. स्वतः स्वतः जर स्वतःमध्ये अडकलेला नसेल, ह्या गंडामध्ये, 3 गंडामध्ये, अहंगंड, न्यूनगंड आणि समगंड, ह्याच्यात जर तो अडकलेला नसेल, तर तो कोणाशी, इतरांशी तुलना करत बसत नाही. जीवन हे स्वतंत्र आहे. हे त्याच्या लक्षात येतं, मग तो तुलना करत बसत नाही. त्यामुळं इतरांना समजा आपल्यामुळे इतरांना लाभ होतो, तर तो असं नाही म्हणत, माझ्यामुळे इतरांना लाभ झाला. तर त्याला ते त्याचं कर्तव्य वाटतं. म्हणून ते मिरवत नाही बसत. मी हे करतो, मी तसं करतो, माझ्यामुळं झालं. तर जिथं उपेक्षा भाव नाही, तिथं अनात्मबोध नाही, अनात्मभाव नाही. तिथं आत्मभाव आहे, आणि आत्म म्हणजे मी आहे. तर जो मी मध्ये जो अडकतो ना, तो मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या श्रेष्ठ ब्रह्मविहारापासून, उच्च मनोवस्थापासून तो अलिप्त असतो. त्यामुळे हा जो मी आहे, हा पहिलाच अडथळा आणि मुख्य अडथळा मानलेला आहे दस संयोजनामध्ये.
त्याला सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. सकाया दृष्टी, ही काया म्हणजे मी आहे, म्हणजे हे जीवन म्हणजे मी आहे, मी आता मालक आहे. आणि त्याच्यात त्या मी मध्ये तो अडकलेला असतो, गंड. त्याच्या ध्यानात तो अडकलेला असतो, त्याचं मन अडकलेलं असतं. तर ब्रह्मचा अर्थ बुद्धाच्या दृष्टीने वेगळा आहे. आणि इथं अं, ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ बुद्धाच्या अर्थाने घ्यावा लागेल. तर तो ब्रह्मचारी आहे असं म्हटलेलं आहे, जो अलंकृत असून सुद्धा, म्हणजे त्याच्या अंगावर सगळं धन दिसतंय, तरी पण तो योग्य आचरण करतो, शांत आहे, दमन दमित आहे, दमन झालेलं आहे, ज्यानं त्याचं चित्त अकंप आहे, चित्त कंप पावत नाही, दमन झालेलं आहे, स्थिर आहे. आणि तो ब्रह्मचारी आहे, म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांनी युक्त आहे. आणि सर्व प्राण्यांच्या विषयी ज्याच्या मनात हिंसाभाव येत नाही, म्हणजे सर्व प्राण्यांच्या विषयी दंड भावना, म्हणजे हिंसेची भावना याचा त्याच्यात जर अंश नसेल, तो खरं म्हणजे मुक्त आहे. पण इथं असं म्हटलेलं आहे, तोच ब्राह्मण आहे, तोच श्रमण आहे. श्रमण म्हणजे श्रवण करणारा, ऐकणारा, किंवा श्रम करणारा म्हणून पण श्रमण म्हटलेला आहे. आणि तोच भिक्षू आहे, तोच ब्राह्मण आहे, तोच श्रमण आहे, तोच भिक्षू आहे. परंतु ह्या आयडेंटिटीतून पाहण्यापेक्षा तो मुक्त आहे. सगळं असून पण, कारण कोणाकडे काय असणं नसणं ही परिस्थिती सापेक्ष गोष्ट आहे. एखाद्याकडे परिस्थितीमुळे, एखादे काही निमित्तामुळे एखाद्याकडे धन असेल, पैसे असतील, किंवा प्रॉपर्टी असेल, अलंकार असतील, दागदागिने असतील, बँक बॅलन्स असेल नसेल, हे परिस्थितीवर पण अवलंबून आहे. सगळ्याच गोष्टी श्रमानं मिळत नाहीत, म्हणजे केल्या मिळत नाही. तर काहींना समजा वारसानं काही लोकांकडे संपत्ती येते, आणि तो काय म्हणतात गर्भ श्रीमंत असतो, कारण त्याचा बाप श्रीमंत आहे, त्याची वाडवडिलांची प्रॉपर्टी आहे, जशी आपली वाडवडिलांची घरं असतात, है ना, वडिलोपार्जित प्रॉपर्टी. मग ती प्रॉपर्टी जर जास्त असेल तर आपण आपोआपच जन्मजातच श्रीमंत असतो. म्हणजे आपल्या श्रमाचं काही नसतं तिथं. आपण, किंवा एखादी बाई वारली, तर तिच्या अंगावरचं जे सोनं नाणं ते असेल, समजा खूप सोनं नाणं असेल, तर ते सोनं नाणं आपोआपच ते यांना मिळतं, वारसांना. त्याच्यावर भांडणं पण होतात, है ना. तर असं असं धन, वडिलोपार्जित धन किंवा वारसाचं धन पण येऊन, एखादा अलंकृत असू शकतो, एखादा धनाढ्य असू शकतो, म्हणजे परिस्थितीला धरून धन येतं. परिस्थिती जशी असेल तसं धन येतं. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, परिस्थिती आहे तशी, परिस्थिती निर्माण झाली. किंवा आणखीन काय, आता वयोवृद्धांना काय फॅसिलिटी मिळतात. बाबासाहेबांनी रिझर्वेशन आणून दिलं, मिळतं, परिस्थिती. त्याच्यावर इतर लोक जळतात म्हणून संघर्ष, त्यांना मग आम्हाला का नाही, मग आम्हाला पाहिजे. म्हणजे जी व्यवस्था किंवा जी परिस्थिती असते त्याच्यामुळं काही गोष्टी मिळतात, आणि परिस्थितीमुळेच मिळत नाही. अस्पृश्य बनवलं, जाती बाहेर टाकलं, सगळी संपत्ती हिरावून घेतली, जमीन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, नोकरी नाही, वडिलोपार्जित धंदा नाही, उद्योग नाही, काही नाही. त्या अस्पृश्यतेनं, त्या परिस्थितीनं
गरिबी दिली, वंचित राहिले. आत्ताचं वंचित वेगळा अर्थ आहे. खऱ्या अर्थानं वंचित, दलित, पददलित, पायी तुडवलेले, तर ती परिस्थिती आहे. म्हणजे कधी कधी परिस्थितीनं पण मिळतं, आणि त्या परिस्थितीचा पण अहंकार असू शकतो. पण ही गाथा असं सांगते की मिळालंय, तो आपल्याला मिळालंय ते, पण तरी सुद्धा जो चांगलं आचरण करतो, सम्यक आचरण करतो, समंचर्य, सम्यक आचरण करतो, शांत आहे, दंत आहे म्हणजे दमन केलेलं आहे, नियतो ब्रह्मचारी, ब्रह्मचारी म्हणून तो वागतो, चालतो. म्हणजे मैत्री करुणा मुदिता उपेक्षेमध्ये असतो, सदाचरण करतो. आणि सभ्येसु भूतेषु निघाय दंड, ज्यानं सर्व सभ्येसु, सर्व भूतेषु म्हणजे प्राणी मात्र, यांना दंड करण्यापासून, तो यांची हिंसा करण्यापासून, यांना मारण्यापासून जो अलिप्त आहे, तो ब्राह्मण आहे. सो ब्राह्मणो सो समणो स भिक्खू. तो ब्राह्मण आहे, तो श्रमण आहे, तो भिक्षू आहे. अशा प्रकारची ही सोपी गाथा, म्हणजे समजायला सोपी आहे, काय अवघड नाही त्यामध्ये. आणि आपण चिंतनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या त्या आपण चर्चेला घेतो. माझ्या मनात आज ज्या गोष्टी आल्या त्या मी थोडक्यात बोलून दाखवल्या. अजून बोलण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु तुम्हाला बोलायला हरकत नाही. हे जे आपण चर्चा केलेली आहे, याच्यावर कोणाच्या मनात काय विचार आला. आता विचार ही पण परिस्थिती सापेक्ष असतात. जशी परिस्थिती निर्माण होते तसे विचार निर्माण होतात. कारण हे शब्द आपल्या कानावर पडले, कानात श्रोत्र विज्ञान सक्रिय झालं, मग मनोविज्ञान सक्रिय झालं, म्हणजे मन सक्रिय झालं, विचार सक्रिय झाले, आणि मग त्याच्यावर चिंतन करणारा चिंतन करतो. आणि सती धम्मचिंतन म्हणजे जागृत चिंतन करतो. म्हणजे पाहतो आपण, स्मृतीपूर्वक, जागृतीपूर्वक पाहतो की काय विचार चाललाय, याचा अर्थ काय. तर ते जे काम चाललेलं आहे त्यानुसार चिंतन चालतं. तर तुमच्या मनात जर काही असेल तर तुम्ही बोला. मी या ठिकाणी थांबतो तुमच्यासाठी. दिलेले आहे समता. परत बोला. मला वाटतं बाबासाहेबांनी जे काही 4 सूत्र दिलेले आहेत, समता, बंधुता, न्याय, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्याच गोष्टी या धम्मपदातून सांगितलेल्या गोष्टी दिसतात. आणि ज्याच्याकडे हा भाव आहे तोच खरा भिक्षू आहे किंवा श्रमण आहे असं दिसतंय. म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट या धम्मपदामध्ये आहे. आणि थोडक्यात मनाचा मोठेपणा असणारा जो आहे, त्याच्याकडे संपत्ती असली पाहिजे असं काही नाही, परंतु समानता पाहिजे, मैत्री पाहिजे, करुणा पाहिजे, असं असेल तरच श्रमण म्हणावं. असं आज आज खूप छान आपण सेशन मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आवडलं सर, खूप छान. तर समता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, बंधुता पाहिजे म्हणून ते येतं असं नाही. तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही साधना आहे. आणि या सगळ्याचा संबंध मानसिकतेशी आहे. 36च्या भाषणामध्ये एक बाबासाहेबांचा एक मेसेज आहे, ज्याचं मन स्वतंत्र आहे तोच स्वतंत्र आहे असे मी मानतो, असं ते म्हणतात.
तर हे मन मुक्त, ज्याचा जो मुक्तपणे विचार करतो, ज्याचं मन कुठे अडकून नाही, आयडेंटिटीमध्ये अडकून नाही, ज्याचं मन कसं नाही, ठराविकच गोष्ट धारणा, ठराविकच गोष्टीवर ध्यान, तर त्याच्यात ते अडकून नाही, तो स्वतंत्रपणे विचार करतो. तर जो मी मध्ये अडकलेला आहे, धारणेमध्ये अडकलेला आहे, आयडेंटिटीमध्ये अडकलेला आहे, मग त्याला जात म्हणा, संपत्ती म्हणा, पोझिशन म्हणा, रंग म्हणा, रूप म्हणा, देश म्हणा, कशा जो आयडेंटिटीमध्ये अडकतो, तो स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही, तो तुलनेनेच विचार करतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भेदभाव असतो. व्यवहारातला भेदभाव म्हणजे आता गरीबाला गरीब समजणं, गरीब हा गरीब असणं, श्रीमंत हा श्रीमंत असणं, तर ती परिस्थिती आहे. परंतु ती आयडेंटिटी नाही होऊ शकत, कारण परिस्थिती बदलू शकते, कारण अनित्य आहे, बदलतो. परंतु हे कोणाला समजतं? ज्याचं मन स्वतंत्र आहे, आणि स्वातंत्र्य, मनाचं स्वातंत्र्य हे जागृतीमुळे येतं. समज जी आहे, समज, अंडरस्टँडिंग, दृष्टी, सम्यक दृष्टी ही समजण्यामुळे येते, समज आहे ती. आणि समज ही भान असेल तरच येते, म्हणजे सती. जागृती असेल तर समज आहे, समज असेल तर मग हा उच्च नीच भाव राहत नाही. तर हे स्वतंत्रपणे विचार करण्याचं हे काम आहे. तिथं मग भेदभाव जातो, तर आपापच बंधुता येते. आणि बंधुभाव म्हणजे आपण बंधुत्वामध्ये समता पण आहे, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. आणि मग इतर आणि आपण जर एकच आहोत, तर आपण स्वतःवर जसा अन्याय होऊ देत नाही, करीत नाही, तसं आपण दुसऱ्यावर पण करणार नाही. म्हणजे तिथं न्यायाची भावना जागी होते, आपापच न्याय भावना येते. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्या एकाच जागृत मनाच्या, चित्ताच्या, त्याचे ते परिणाम आहेत, ते आउटकम आहे ते त्याचं. म्हणून स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, ह्या गोष्टी लादू शकत नाही. म्हणून जसं आता ही याला लोकशाहीची तत्व मानलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. परंतु हे राजकीय तत्व नाहीत, ही खरं म्हणजे सामाजिक तत्व आहेत. आणि सामाजिक तत्व पण नाहीत, ही मानसिक तत्व आहेत. हे जागृत माणसाच्या, मनाची जागृत मनाचा हा परिणाम आहे की ते स्वतंत्र असतं, ते समतेमध्ये येतं, ते बंधुत्व मानतं, त्याच्यामध्ये न्याय भावना असते. तोच खऱ्या अर्थाने लोकशाही चालू शकतो. ज्याच्यात हे नाही, म्हणून बाबासाहेब म्हटले, ह्या इथल्या लोकांना लोकशाही पचणार नाही. ते आपण आता पाहतोय सध्या. असा तो मुद्दा आहे. त्यामुळे फक्त आदर्श डोक्यात धरून फायदा नसतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचा आदर्श डोक्यात ठेवला, लोकशाहीचा आदर्श डोक्यात ठेवल्यानं कधी तसं वर्तन घडत नाही. ती एक प्रॅक्टिस आहे, ते भानावर येण्याचं काम आहे, ते स्वतःला समजून घेण्याचं आधी काम आहे, मग इतरांना, म्हणजे समाजाला, म्हणजे मग राष्ट्राला, म्हणजे मग जगाला समजून घेण्याचं काम आहे. तर त्याची सुरुवात स्वतःपासून आहे. हे आपल्याकडे ही एक आपोआपच आलेली जबाबदारी पण आहे, कारण आपण बाबासाहेबांचे लोक आहोत, मानत असू तर. आणि त्याच्यातही बाबासाहेबांचे बौद्ध आहोत, आंबेडकरी बौद्ध. हे आयडेंटिटी मिरवण्याची गोष्ट नाही, हे परिवर्तनाची गोष्ट आहे.
मग आपल्याला याही दृष्टीनं आपल्याकडून काम होणं अपेक्षित आहे. हा बाबासाहेबांचा एक वारसा आहे जणू काही. म्हणून तो त्रिकोण आपल्याला साधला पाहिजे. आपण बुद्ध आणि बाबासाहेब, आपण बाबासाहेब आणि बुद्ध. गाथा कशीही असो, काय म्हटले? गाथा कशीही असो, तुम्हाला जो अर्थ द्यायचा आहे तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 100% करता. ते आहे त्याच्यात त्याच्यात ते दडलेलंच आहे ते. फक्त आता आता कसं एक काही घडी बसलेली आहे. एक विचारांची एक घडी ती ती आपोआपच बसते, ती जागृतीच्या सरावामुळे, सतीच्या सरावामुळे. आणि आता हा अनुभव म्हणून पण बोलतोय मी. तर तिथंच येतो आपण बरोबर. म्हणून मला असं वाटतं की दुसरा विचार करायची काहीच आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं आपण, आणि याला परत बाबासाहेबांच्या शिकवणीची जोड आहे, बुद्धांच्या शिकवणीचे तर आहेच आहे. परंतु हे सगळं समजणार कधी? आपण आपल्याशी कनेक्टेड असू तर, आपल्याला आपलं भान असेल तर. त्याच्यामुळं ते अनायासे होतं. असं म्हणजे मुद्दाम ओढून ताडून तिथे येतो आपण, असं होत नाही. म्हणजे मला तरी तसं वाटत नाही का नाही मला ओढून ताडून पण सतीवर आणायचे, असं नाही. ते ते तसंच आहे. ते सत्य आहे, ते वास्तव आहे. सत सत आहे म्हणून सती आहे. वास्तव आहे म्हणून ते तसंच आहे. सती जागृती हे वास्तव आहे, आणि सती हे भान आहे. जागृती हे भान आहे. भान आलं की माणूस आपोआपच जागा होतो, आणि जागा झाला की तो स्वतःला ओळखायला लागतो. मग तो त्याचं सगळं काया वाचा मन सगळंच ओळखतो तो. त्याच्या जाणीवा, त्याच्या वेदना, त्याचं चित्त, त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याचं पाहणं, बघणं, ऐकणं, खाणं, पिणं, बोलणं, म्हणजे वर्तन, आचरण. त्याला ते कळतं जागृत मनाला, जागृत चित्ताला. आणि ते एक आत्मभान जेव्हा येतं, स्वतःचं भान जेव्हा येतं, तेव्हा आपोआपच वर्तनात बदल होतो. त्याला आपण शिलाचरण म्हणतो. मग आपोआपच ही दंड भावना कमी होते, म्हणजे पाणातिपात कमी होतं, आणि बाकीचं शिलाचरण होतं. हे नैसर्गिकपणे होणारा हा परिणाम आहे. म्हणून शिलाचरण ही काहीतरी कृत्रिमरित्या करण्याची गोष्ट नाही. नाहीतर मग आपण अनेक वर्ष पठण करतोय, मग आपल्याकडून तसं वर्तन झालं पाहिजे. तर तसं का होत नाही? तर ते वर्तन होण्याचं कारण जागृती आहे, सती आहे, भान आहे. कार्यकारण भाव लक्षात आला पाहिजे. कशामुळं काय होतं? प्रतीत्य समुत्पाद. कार्यकारण भाव लक्षात आला तर काय केल्याने काय होईल? अमुक एक परिणाम साधायचा असेल तर काय केलं पाहिजे? हे लक्षात येतं. मग आपण आपोआपच मुळाकडे जातो. आपण नुसते हे असं पाहिजे आणि तसं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. अपेक्षा ठेवून ती गोष्ट साध्य होत नाही. नुसता विचार करून किंवा पठण करून, कर्मकांड करून ती गोष्ट साध्य होत नाही. त्याच्या मुळाशी जे आहे ते चित्त आहे, मन आहे. म्हणून मनोधम्मानुसती, तिथं जोपर्यंत आपण आपल्यात येत नाही, तोपर्यंत आपण स्वतःची पण गॅरंटी देऊ शकत नाही. आपल्यात आधी आपल्याला यावं लागतं. ते सती आहे. म्हणून कायेत उतरायचं, श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरायचं, जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया. मग बोलणं, वागणं, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, म्हणजे सगळं जीवनच आलं पाहिजे. हा तो मुद्दा आहे. याच्यातून एक गोष्ट ही लक्षात येते, आपण आणि आपण राहतो ते जग, तो व्यवहार, याचा संबंध लक्षात आला पाहिजे. येतो तो जागृतीमुळेच येतो. आणि ह्याच्यातूनच सगळे राजकीय, सामाजिक, आर्थिक काय सगळे प्रश्न जे आहेत ना, हे सुटणार आहेत.
याच्याबद्दल एक खात्री वाटायला लागलेली आहे. आणि बाबासाहेब जे म्हटले ना, जग हे धम्म मार्गावर चाललं तर जगाचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. ते खरं वाटतं. बऱ्याच लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही. धम्मामुळे बुद्धामुळे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असं कसं काय? तर त्याचं कारण एकच आहे की इथं माणसं बदलतात. माणसाचं मन बदलतं, चित्त बदलतं, परिवर्तन होतं. ते प्रोग्रेसिव्ह होतं, म्हणजे प्रगत 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 अवस्था तयार होते आपोआप प्रॅक्टिसनं. हे परिवर्तन झालं, माणसाचं मन स्वतंत्रपणे विचार करतं, समता बंधुत्वाने आहे, त्याचे परिणामच आहेत. म्हणून सती हा मुद्दा, जागृती हा मुद्दा खूप व्यापक आहे आणि लिमिटलेस आहे, अमर्यादित आहे तो. त्यामुळे आता नुसतं आनापानसती म्हणजे काही ते ध्यानाचा प्रकार नाही, तो तिथं लक्ष द्या श्वासाकडं असं पहा. श्वास हा कायेत उतरण्यासाठी आहे, भानावर येण्यासाठी आहे आणि त्याचा आधार बनून ते बुद्धांना सापडलेला तो महत्वाचा मुद्दा आहे. आनापानला ध्यान बनवलं, आनापानला प्राणायाम बनवलं, त्याला धरून व्यायाम केला तर ठीक आहे, त्याचा एक काही फायदा होतो किंवा एकाग्रतेसाठी त्याचा उपयोग केला, ठीक आहे, थोडासा फायदा होतो. परंतु आनापान ही सतीसाठी आहे, भानावर येण्यासाठी आहे, जागृतीसाठी आहे. कारण ते कायच नव्हतो. श्वास जसा आहे तसा पाहिला आपण, नैसर्गिक श्वास जसा आता चालू आहे तसा आपण पाहता पाहता नॅचरली आपण कायानुसतीमध्ये उतरतो. कारण कायाच आनापान करते आणि काया ही जिवंत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, फिलिंग्स आहेत, सुख-दुःख तिथंच कळतात. सुख-दुःख जर कळालं, विशेषतः दुःख कळालं, तर मग मुक्तीकडे आपोआपच धडपड सुरू होते आणि ती योग्य धडपड असते, म्हणजे सम्यक व्यायाम तिथून तयार होतो. म्हणून प्रॅक्टिकली सती आधी, मग व्यायाम, मग लाईफस्टाईल बदलणं, मग कर्म बदलतं, मग वाणी, आणि मग लक्षात येतं की नाही, अरे असा संकल्प केला पाहिजे, मग ते काम होईल. पण ही समज आधी आली पाहिजे, म्हणजे सम्यक दृष्टी आली पाहिजे. हे सगळं नॅचरली घडतं, कारण एकमेकांशी कनेक्टेड मुद्दे आहेत ते. अष्टांग मार्ग असं काहीतरी 8 अंगांचा वेगळाच असा विखुरलेला मार्ग नाही तो. एकच गोष्ट आहे ती. जसं काया वेदना चित्त मनोधम्म आपण म्हणतो, जीवन ही एकच आहे, एकच एकच आहे, वन. 4 नाही, ते दिसायला 4 आहेत पण एकच आहेत. जसं घर घर म्हणतो, पण घराचं दार, घराच्या भिंती, घराचं छत, मग आपलं बैठक खोली, मग किचन, मग बेडरूम, मग टॉयलेट, बाथरूम, आपण सगळं वेगवेगळं वेगवेगळं म्हणतो, पण घर एकच आहे ना. घर, बिल्डिंग एकच आहे, वरचा मजला, खालचा मजला. अंगण म्हणतो आपण, अंगण पण म्हणतो, घराचं अंगण म्हणतो, म्हणजे तोही घराचाच भाग आहे, म्हणजे आजूबाजूचा परिसर. तसं एकच आहे, पण त्याच्यात शिरल्यावर त्यातलं वेगवेगळं पण दिसतं. पण ते सगळं वेगवेगळं पण हे एकच आहे. पण ते एक समजलं पाहिजे किंवा ती एक अवस्था आली पाहिजे, ती समाधी आहे. एक साधे सब साधे. नाहीतर सब मध्ये हरवला, सगळीकडे ध्यान गेलं, मग इकडं पळ तिकडं पळ, हे कर ते कर ते कर,
भटकतच राहतो आणि मनामध्ये असंच आहे म्हणून ते मन चंचल आहे, भटकत आहे. कारण त्याला अनेक विषय आहेत जन्मापासून आतापर्यंत. त्याचं भान आलं पाहिजे. ते येतं, प्रॅक्टिसने येतं, हळूहळू येईल, एकदम नाही होते. आजच्या गाथेत, हा, परत बोला. हा, एक गाथा आहे की दोन विभागामध्ये मी त्याला विभागतोय. हा. पहिला भाग जो आहे तो न्यूनगंड, त्यानंतर समगंड आणि अहंगंड, हम्म. हा पहिला भाग. आणि दुसरा जो भाग आहे ज्याला आपण ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. तर हो. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनाला किती आवश्यक आहे, हम्म. पण त्याच्यामध्ये एकच आहे की जागृतीचा मार्ग हाच एक त्याला पर्याय आहे. आता हम्म. ब्रह्मविहार म्हटलं की ते किती फार मोठी संकल्पना आहे. हो. आणि प्रॅक्टिकली आपण तिथपर्यंत पोहोचणं हे किती अवघड आहे. हो. हा. पण प्रयत्न करू करणं हे शकतो. तेवढंच महत्वाचं. बरोबर, अशक्य नाही ते. हा, अवघड जरी असलं तरी प्रयत्न अशक्य. केलेच पाहिजे आणि हे सतीच्या मार्गानेच ते आपण सोडू शकतो हम्म. किंवा जाऊ शकतो. बरोबर. हा. जागृतीचं ते लक्षण आहे ते. काय म्हटले? एक एवढं मिनिट. सांगायचंय मला. हा, काय म्हटले? जागृतीचं ते लक्षण आहे. जागृतीचं हा. लक्षण आहे. जागृतीचा तो परिणाम आहे. परिणाम आहे. जागृती हे कारण आहे, तो परिणाम आहे. आता हे कर्मविपाक. कर्मविपाक माहिती जो बोला. कर्मविपाक सिद्धांत आहे इथे. काय कर्म केल्याने काय विपाक होईल, काय परिणाम होईल, हे लक्षात घेण्याचा परिणाम मुद्दा आहे तो. हा. यालाच आपण शिलाचार म्हणतोय आता. शिलाचरण. शिलाचरण. हा, शिलाचरण हा परिणाम आहे. तर हे जर कशाचा आपल्याला तरी साध्य परिणाम झालं आहे. की हे सगळं आपल्याला जवळीक वाटतं मग. हा. हा, सगळं कनेक्टेड आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहे. फक्त हो. कशानंतर काय येतं याचंच भान आलं पाहिजे. ते येतं कशामुळे काय होतं, आणि यासाठी चिंतनाची गरज आहे. याच्यासाठी जागृत चिंतनाची गरज आहे. जागतिक चिंतनाची गरज. आणि हे सगळं तुम्ही सुरुवात जशी होते आणि एंड असा होतो की आम्ही तिथे एकरूप होतो. हा, बरोबर. हेच महत्वाचं. हा, हा. हा. सगळं सुचतं सर, असं काही हे हा, नाही, पण हा, हा. प्रॅक्टिकल जीवनामध्ये खूप अवघड आहे. हा, आणि अवघड जरी असलं तरी प्रयत्न करायला पाहिजे. हरकत करायचेच. हरकत नाही, नाही ते कर्तव्यच आहे, ते कामच आहे आपलं. आपण आता आम्हाला तुम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे एक म्हणजे याच्या पूर्वीचं ते आयुष्य ते वेगळं होतं ना. आता असं असं वाटतं की अरे हे आपण म्हणजे किती एक म्हणजे एक काय म्हणतो आपण चांगला एक सदाचारी माणूस बनत चाललेला आहो, असं कधी कधी वाटतं असं हम्म, की हम्म. नाही, वेगळं वाटतं थोडं. हा, हा. एकच निर्णायक मुद्दा आहे तो. हम्म. भान असणं आणि नसणं, सती असणं आणि नसणं, एवढाच मुद्दा आहे तो. सिंपल मुद्दा हम्म. आहे. जेव्हा आपण सतीमध्ये नसतो तेव्हा कळतच नाही ना आपण काय करतो ते. ती अविद्या. हा, अविद्येमुळे विद्येमध्येच आपण. अविद्येमुळे आपण संस्कारित होतो आणि संस्कारामुळे वर्तन घडतं. म्हणून आपण ते तसं करतो. पण जेव्हा जाग येते, जेव्हा आपण भानावर येतो, तेव्हा कळतं अरे हे राहिलं काम, जे मुख्य कामच राहिलंय. हम्म. आपण बाकीचंच करत राहिलो, म्हणजे मुख्य कामच राहिलंय. मागे वळून बघितलं ना तर असं हम्म. वाटतं की हे म्हणजे काय केलं आपण या काय केला जीवनामध्ये. राहिले रे दूर घर माझे, तसं अं, ते. पण आणि मग कधी कधी पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे, असं काहीतरी ते होतं. पण ठीक आहे, आता देर आहे दुरुस्त आहे, उशीर झाला झाला, आता त्याला आपण काही करू शकत नाही. आणि असं जे वातावरण माझ्या जीवनामध्ये जे निर्माण झालं किंवा घडून आलं त्यासाठी मला वाटते मला ज्यावेळेस कॉलेजमध्ये होते
फिलिप कॉलेजला होतो. तिथे असे काही ना काही तिथे उपक्रम मला काही चांगल्या चांगल्या लोकांची हो भाषणं व्हायची तिथे, हो हो प्रवचन व्हायची हो हो किंवा धम्मदेसला ज्याला आपण म्हणतो. हम्म. आणि हे सगळं जे आहे ना, हे तिथूनच सुरुवात झाली. म्हणजे हा काय चांगलं आणि काय वाईट. हा हा. आज तुम्ही शाळेत असते तर तुम्ही विद्यार्थ्यांना वेगळं वेगळं सांगितलं असतं. नक्कीच, नक्की. तसं सर मी प्रयत्न केलेलाच आहे. असं हा काही हा ते हा हा हा. ते काही म्हणजे कर्मकांडाचे जे विषय काय बरेचदा येतात. तर शाळा म्हटली की आलं ते सगळं. हो. आणि मग ते तुम्ही आता ते अंधश्रद्धेचा कसं भाग तर करायचं सर्वात ते मोठा आहे. करायचं तेही सांगितलं असतं तुम्ही. हं. पण मी जास्तीत जास्त कसं यापासून बाजूला राहायचं हाही हम्म. मी प्रयत्न केलेला आहे. हा आणि तसं म्हणजे विद्यार्थ्यासमोर असं कधी माझं आचरण असं हे राहिलंच नाही, की बाबा सर वेगळे वागत आहे, असं कधी त्यांना भासलं नाही. वाटलं नाही जाणवलं. वाटलं नाही. हा. त्याला अजून धार आली असती. नक्कीच, नक्की. पण अंधश्रद्धेचे विषय मी कधीच हाताळले नाही माझ्या हा तेच. जीवनात. नाही आपण खूप स्पष्टता काही बोलतो गोष्टी आपण. आपण खरोखर म्हणजे कसं आहे की आपण ज्या प्रवाहात आहोत ना आता सध्या जो प्रवाह निर्माण करून दिला आहे बाबासाहेबांनी किंवा तशी एक परिस्थिती जी निर्माण झाली तर आपण आपोआपच शिलाचरण किंवा चांगलं वर्तन हा आपला काय जीवनाचा भाग बनत चाललेला आहे. नाही असं नाही. बरोबर. फक्त त्याच्यातली जी स्पष्टता क्लिअरिटी जी आहे ना ती थोडीशी मागं पडली. म्हणजे तर माझा अनुभव आहे बरं का तो. म्हणजे आपण आणि ते मुद्दाम केलं असं नाही. शेवटी आपण ज्यांच्याकडून आपण शिकलो त्यांना जेवढं माहिती तेवढं त्यांनी सांगितलं. हा काय दोष देण्याचा मुद्दा नाही. पण मला कधी कधी प्रश्न पडतो की इतकी इतकी स्पष्ट शिकवण आहे बुद्ध धम्माची. खरं म्हणजे 2500 वर्षामध्ये सगळं जगत मुक्तीच्या मार्गावर पाहिजे. हं. सगळं जगत मुक्तीच्या मार्गावर पाहिजे इतकी सोपी गोष्ट आहे. सरळ आहे उजूपट्टी पन्नो. सरळ मार्ग आहे. पण का बरं वाकडा तिकडा झाला हा. तर ह्या गाफील अवस्थेमुळं अविद्येमुळं अनकॉन्शियस माइंडमुळं आणि तो नैसर्गिकच आहे. परंतु त्या निसर्गावर नैसर्गिक पद्धतीनेच मात करता येते. हा जो मुद्दा बुद्धांच्या लक्षात आलेला आहे आणि नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलेला आहे तो मागे पडलेला आहे. आपल्यावर एक आणखीन फार मोठी जबाबदारी येऊन पडते खरं म्हणजे का इथून पुढचा काळ आपल्याला स्पष्टपणे पुढे चालण्याचा आहे. धडपडत पुढे नाही चालायचं. धडपडत पुढे चालून धडपडणारच मग ते कोलमडणार. म्हणून आधी स्वतःला कोलमडण्यापासून वाचवायचं. आधी स्वतःला मार्गावर आणायचं आणि ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आपण जाऊ त्यांना त्यांना आपण आपले अनुभव सांगायचे. हाच धम्मप्रचार आहे. जनजागृती जे बाबासाहेबांनी केलं बुद्धांनी केलं आणि मग बहुजन हिताय बहुजन सुखाय असा तो क्रम आहे. तर जे सापडले ते फार मोलाचं आहे हे आपण लक्षात घेऊ. फार मोलाचं आहे. हो, हो. हा जे खंड आहेत 3 हा हे कायमस्वरूपी नाहीत, बदलू शकतात. नाही ते ते हे नाही परमनंट नाही. गंड गंड म्हणजे अहंगंड न्यूनगंड समगंड हे परमनंट गोष्ट नाही. कारण सभ्य संखारा अनिच्छाती संस्कार बदलतात. गंड हा संस्कार आहे. पण संस्कार लक्षात आला त्याचं भान आलं तर त्याच्यात परिवर्तन होतं. परिवर्तन असं काहीतरी ओढून ताडून आणण्याची गोष्ट नाही ती. मनाला जाग करा. त्याला कळू द्या. मनाला स्वतःचं भान येऊ देणं. चित्ताला चित्ताचं भान येऊ देणं. जाणीवा समजणं म्हणजे सती आहे. सती आली की परिवर्तनाला सुरुवात होते आणि आपोआप होते. तिथं काही आपल्याला ओढून ताडून करण्याची गोष्ट नाही. लेट इट हॅपन. ते घडू द्या. ते घडतं आणि ते सती जागृतीमुळे घडतं. म्हणून अनात्मबोध हा पण फार महत्वाचा आहे.
की काहीतरी मी असं मला वाटलं तर मी करील, तसं नाही. ते कशामुळं काय होईल हा कार्यकारण भाव समजणं, कॉज अँड इफेक्ट, हा कार्यकारण भाव समजणं हीच मुख्य गोष्ट आहे. आणि त्याला धरूनच आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे फार चिंता पण करत नाही बसायचं. आणि नाही समजलं म्हणून चूक झाली आणि अपराधी भावना पण बाळगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण मुद्दाम नाही काही करत. हे जीवनाचं स्वरूपच असं आहे. सभ्य धम्म अनंता. सगळे धम्म जे आहेत, जे जे काही घडामोडी आहेत जीवनातल्या, ते सगळं आपण करतो म्हणून नाही चाललं. ते अनात्मा आहे. तो निसर्ग आहे. आणि निसर्गावर नैसर्गिक पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागतं. असा तो मुद्दा आहे. इतकं छान तुम्ही स्पष्ट केलं, जे विमुक्ती, विशुद्धी वगैरे सांगितलं, मला खूप आवडलं. हा हा काल थोडी लेट मी अटेंड केलं, हा त्यामुळे कुठलं धम्मपद सांगितलं ते काही लक्षात नाही आलं. हा प्रश्न उत्तरे चालू झाले त्यावेळेला मी अटेंड झाले. हो 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 आणि तुम्ही खूपच छान मुद्दे स्पष्ट करतात. आजचा पण मुद्दा की जसं आता माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या, हा हा तर त्या तुटल्या. मी आता 1-2 वर्ष झाले त्या बनवूनच नाही घेतल्या. तर अच्छा हातात फक्त एकच बांगडी आहे. अच्छा अच्छा. तर मला काही ते फरक नाही पडत. हा 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 हा, तर एकच बांगडी आहे आणि त्या मोठ्या सोन्याच्या बांगड्या नाहीये. तर हे आपण आपल्याकडे निरीक्षण केलं पाहिजे की मला काय वाटतं. नाहीतर एखाद्या बाईला ब्लाऊज मॅचिंग नसलं तर तिला अस्वस्थ वाटतं. स्वस्त होते. हा हा, पण मी कधी कधी त्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज नसला तरी घालून जाते. मला नाही वाटत की अरे तुमची लोक काय तुमची म्हणतील. तुमची तुमची हरकत ऐका, तुमची हरकत नसेल तर रेकॉर्डिंग होऊ देऊ का? हे का बंद हो ठेवू? चालेल, हो चालेल. हा चालेल. ओके ओके. हा बोला 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 पुढे. हा, तर मग हे आपल्याकडे बघितलं पाहिजे की आपल्याला कसं कसं वाटतं हम्म. की माझ्या हातात नाही आता सोन्याच्या बांगड्या, हा किंवा माझी अंगठी तुटली आहे तर नाहीये माझ्या हातात. तर आपल्याला जी हिचकिचाट वाटते महिलांना किंवा कुणाला की मॅचिंग ब्लाऊज नाहीये, तर बाहेर गेल्यावर त्यांना वाटतो अरे लोक काय म्हणतील. तर आपल्या ही मनाची सुधारणा करायची की आपल्याला काही वाटलं नाही पाहिजे. हम्म. हे आपलं निरीक्षण पाहिजे. बरं. आणि हे जे धम्मपद दिले ते आपल्यालाच त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. हा त्याच्यातून आपण घ्यायचं आहे आणि आपल्यात सुधारणा करायची आहे. हा आता माझ्या नानांकडे 2 मजली बंगला आहे. तर मी पण ठाण्यामध्ये राहते, 2.25 करोडचा फ्लॅट आहे. पण असं आपल्यामध्ये अहमपणा नाही आलं पाहिजे की अरे माझ्या 2 मुली जर्मनीला आहे, माझ्या इकडे मी रहेजामध्ये राहत होते. कारण आपण गरिबीतून आलेलो आहे. तर माझे वडील पण रेल्वेत कामाला होते, रेल्वे क्वार्टर्स मध्ये होतो. आमचे शिक्षण पाणी झालं, खाणं पिणं, शेती आहे भरपूर गावी. पण त्याचा कशाला अहंभाव? ते आजोबांनी हे केलंय ना, आजोबांनी मिळवलेली आहे. हा फक्त आपल्याला त्याच्यामधून ताकद येते. आपल्याकडे आहे, जमीन जुमला आहे, तर आपल्याला शक्ती येते, एनर्जी येते. तो म्हणजे जो वारसा आहे, ते आजोबा पंजोबांचं त्यांनी जे कर्तृत्व केलं त्याच्यातून हा आपल्याला ताकद आली पाहिजे. हा अहमपणा आला नाही पाहिजे. हा हा आणि हा न्यूनगंड पण नाही असला पाहिजे. आता काही लोकांना इंग्लिश नाही बोलतायत चांगलं, हा. किंवा काही लोक कमवत नाहीये. तर मग काही वेळेला न्यूनगंड येऊ न्यूनगंड तयार शकतो. होतो. बरोबर. न्यूनगंड येऊ शकतो काही काही जणांना. हा तर हा त्या न्यूनगंडातून बाहेर पडलं पाहिजे की आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे आपल्याकडे बघता आलं पाहिजे. आता समजा मला चांगलं बोलता येतं, चांगलं प्रवचन देता येतं, मी इतरांशी चांगली मैत्री करू शकते, त्यांचे सुख दुःख शेअर करू शकते. तर आपल्यामध्ये काय प्लस आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे. ते हम्म. आपल्याला समजलं तर ते आपल्याला छान छान वाटतं. हा हा तर मग चालेल. आपल्यातल्या नकारात्मक भावना कोणत्या आहेत आणि सकारात्मक भावना कोणत्या आहे हे आपण बघितलं पाहिजे. छान छान आणि छान. माझं ध्यान वगैरे असतं नियमित.
आणि ध्यान मी आता बरेच दिवस कधी वाचन असतं, कधी मी सोशल कार्यक्रमांना जाते, मी साहित्यिक आहे तर साहित्यिक कार्यक्रमांना जाते आणि मग काही वेळेला ध्यान होत नाही. आता मी परवाच बसले होते, काल पण बसली होती, परवा बसली होती, तर एक प्रकारची ताकद येते. तुम्ही ध्यान नाही केलं ना तर आळसपणा येतो. जसं जर दुपारी जेवण केलं 1 वाजेपर्यंत माझी घरातलीच कामं असतात, तर जेवण केलं नंतर थोडा आळस येतो, नंतर आपण व्हॉट्सअप बघतो आणि त्याच्यामध्येच वेळ जातो आणि मग कधी कधी ध्यानाला वेळ मिळत नाही. तर मी काल परवा ध्यान केलं बरंच 1-1.5 महिन्यानंतर. तर म्हटलं अरे हे ध्यान 1 तास केलं, 2 तास केलं, किती फ्रेश वाटतं माणसाला. जो आळसपणा असतो अंगातला तो जातो आणि एक फ्रेशपणा येतो आणि एक ध्यानातून तर मला असं वाटतं मैत्री भावना वाढते, करुणा वाढते आणि मला जो लाभ झाला ते मी इतरांना सांगितला पाहिजे ही सुद्धा वृत्ती येते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. छान. तर मुख्य मुद्दा जो आहे तुम्ही जो सुरुवात केली तर अलंकारांमुळे म्हणजे धन अलंकाराशी संबंधित ही गाथा आहे. अलंकार माणसाकडे असले की माणसाचं वर्तन बदलतं. तर ते माणसाचं वर्तन त्याच्यामुळे बदलतं कारण तो अहंकार म्हणजे माझे अलंकार म्हणजे तो म्हणजे मी म्हणजे सत्काय दृष्टी त्याच्यामुळे माणसाचं वर्तन बदलतं आणि त्याच्या विरोधात गरिबी असली का तो मी न्यूनगंडात रूपांतरित होतो. तर ही गोष्ट सतीमुळे समजते, भानावर आल्यामुळे समजते. ध्यान आपण दुसरीकडे देतो पण भान जे आहे ना ते आतमध्ये नेतं आणि भान हे म्हणजे सती ही आत नेते आणि ध्यान हे विषयामध्ये जातं. विषयामध्ये गेल्यामुळे आपल्याला एक काही अंतर्बोध होतो. परंतु सती हा एक स्पष्ट सतीपठ्ठान हा जो मुद्दा आहे ना हा ध्यानापेक्षा वेगळा आहे. असं आता तुम्ही उशिरा आला तिथे ह्या ग्रुपमध्ये किंवा ह्या चर्चेमध्ये. परंतु आपण बुद्धांनी ध्यान साधना सोडून दिली होती असा एक निष्कर्षाला आपण येतोय. जे बुद्धगयेच्या आधी ते काम त्यांनी केलं आणि नंतर मग तपश्चर्या केली आणि ते चक्कर येऊन पडले. मग सुजाताचं अन्न मग त्याच्यातून त्यांना जी ऊर्जा मिळालेली आहे त्याच्यातून एक नवीन धम्मचिंतन त्यांचं सुरू झालेलं आहे, नवीन विचार सुरू झालेला आहे की मी आधी काय काय केलं आणि ते कसं चुकीचं होतं. म्हणून ते म्हणजे जे 2 टोकं जी सांगितलेली आहेत ना कामसुखल्लिका अनुयोगो आणि अत्तकिल मथानुयोगो म्हणजे इंद्रिय तृष्णेंचं म्हणजे आता समजा हे अलंकार वगैरे जे जे म्हणजे इंद्रियांना सुखावणाऱ्या गोष्टी आहेत. एक तर माणूस त्याच्यामध्ये रमतो नाहीतर मग तपश्चर्येमध्ये आत्मक्लेशाच्या तपश्चर्येमध्ये तिकडे वळतो म्हणजे दुसरीकडे ध्यान देतो तो. ते टोक सोडतो आणि इकडे दुसऱ्या टोकाला येतो. म्हणून बुद्धांचा जो मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे. तर तुझे पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे तर दोन्हीच्या मधला मार्ग जो आहे तो बोधीचा मार्ग हा जागृतीचा मार्ग आहे, सतीचा मार्ग. म्हणून आपण बुद्धांना सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. याचा अर्थ जागृती हा निर्णायक घटक आहे. असा एक थोडस आपला एक चर्चेचा चिंतनाचा एक रोख असतो आणि या ग्रुपमध्ये तुम्ही आलात तर याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. तुम्ही ठाण्यामध्ये राहता. हो, अं, ठाण्यामध्ये राहते. श्रीरामपूरचे सावंत आहेत. मला वाटलं त्यांच्याशी तुम्ही काही नाही नाही. तुम्ही हां बरं तुमचा तुमचा नंबर माझ्या याच्यावर टाका. आपण का? तुमचा नंबर माझ्या व्हॉट्सअपवर टाका. आपण बोलू आणखीन. बर बर. हा. जय भीम. जय भीम नमो बुद्धाय. सगळ्यांना जय भीम सर्वांना. उद्या पुन्हा भेटू आपण. हा ओके. जय भीम सर्वांना. जय भीम जय भीम. जय भीम सर्वांना.